नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता हा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये आता येणारा हप्ता हा 5,000 रुपये असेल. तसेच पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता हा 2,000 रुपये असे मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता 7,000 रुपये हे जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, या संदर्भातील सर्व अपडेट आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा 6वा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मित्रांनो, याची अधिसूचना देखील आता चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात कालच जाहीर करण्यात आले आहे. मित्रांनो, लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे दोन्ही हप्ते हे जमा करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, यामध्ये एक अट आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपली केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी आपली लवकरात लवकर बँक केवायसी करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे आधार सीडिंग करून घेणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचं आधार सीडिंग नसेल अशा शेतकऱ्यांना हा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात येणार नाही. म्हणजेच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर हा येणार नाही. तर मित्रांनो, जे शेतकरी पात्र असतील अशा शेतकऱ्यांना हा लवकरच हप्ता हा त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, यामध्ये आणखी एक गोष्ट जर पाहिली तर पीएम किसान सन्मान निधीमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा 6वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही किंवा आधार सीडिंग झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपले स्टेटस चेक करणं आवश्यक आहे. जर मित्रांनो स्टेटसमध्ये जर काय असेल तर आपण ते दुरुस्त करून लवकरच घेणं आवश्यक आहे. म्हणजेच हा हप्ता आपल्या बँक खात्यात हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे आणि पीएम किसान सन्मान निधीचे 2,000 रुपये असे मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे 7,000 रुपये हे जमा करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता हे दोन्ही हप्ते हा एकत्र येणार आहेत. मित्रांनो, याची तारीख जर पाहिली तर 23 डिसेंबर रोजी म्हणजेच किसान दिना दिवशी हा दोन्ही हप्ते हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 23 तारखेला किसान दिना दिवशी हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. तर चला तर भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.